आणि पासिंग दंडामध्ये प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील 16,000 रिक्षाचालकांनी संपाचं अस्त्र उपसलंय। मध्यरात्रीपासून कोल्हापुरातील रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस चालकांनी या संपामध्ये सहभाग घेतलाय। या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्तही तैनात केलाय। याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। रिक्षा परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास दिवसाला 50 रुपये दंड आहे तो आकारला जातो आणि याच्याच विरोधात आता कोल्हापुरातील सर्व रिक्षा आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे। आज दिवसभर हा बंद असणार आहे। कोल्हापूर शहरातील सर्व रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी झालेत आणि कोल्हापुरातील जे बसस्थानक आहे त्या परिसरातील ही परिस्थिती आपण बघतोय। एकही रिक्षा या ठिकाणी पाहायला मिळत नाही। इतर दिवशी या ठिकाणी रिक्षा गजबजलेल्या असतात। जे प्रवासी येतात बस स्टँडवर त्यांना रिक्षा इथून घेतली जाते, मिळत असते। मात्र आज जवळपास 16,000 रिक्षा कोल्हापूर शहरातील या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। काय नेमका तुम्ही बंद केला मला सांगा जरा। आम्हाला महाराष्ट्र शासनानं पासिंगसाठी 50 रुपये दंड अवलंबला आहे। हा जो दंड आहे हा दंड अन्यायकारक आहे। आमचा जो रिक्षा व्यवसाय आहे हा मुळात मोडकळी झालेला आहे आणि मोडकळी जाणताना हे शासनच जबाबदार आहे। या मुख्यमंत्र्यांना या रिक्षा चालकांच्या भावना, त्यांच्या वेदना समजाव्या आणि हा जो दंड लागू केलेला आहे हा अन्यायकारी जुलमी दंड जो आहे, जो ब्रिटिशकालीन राजवटीला पण लाजवल असा आहे, तो तात्काळ त्यांनी रद्द करावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही आज हा बंद पुकारलेला होता। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।